महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। आज आपण एका अशा शेतकऱ्याची गोष्ट पाहणार आहोत ज्याने खारेपाटाचे नंदनवन केले आहे। खारेपाटातील क्रांती। शेततळ्यातील साठवलेल्या पाण्यावर दयानंद पाटील यांची यशस्वी उन्हाळी भातशेती। निसर्गाच्या लहरीपणावर मात करून जिद्दीच्या जोरावर प्रगती कशी साधता येईल याचे उत्तम उदाहरण पेण तालुक्यातील खारेपाटातील बहिराम कोटक गावातील प्रगतिशील शेतकरी श्री दयानंद पाटील यांनी जगासमोर ठेवले आहे। पावसाळ्यातील शेती आता बिनभरोशाची झाली असताना दयानंद पाटील यांनी पावसाच्या साठवलेल्या पाण्यावर उन्हाळी भातशेतीचा यशस्वी प्रयोग करून विक्रमी उत्पन्न मिळवले आहे। वाशी परिसरातील खारेपाट भागात पावसाळ्यात कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची ओढ, त्यामुळे शेतीचे गणित वारंवार कोलमडत आहे। या संकटावर मात करण्यासाठी दयानंद पाटील यांनी गेल्या वर्षीपासून एक वेगळी वाट निवडली आहे। त्यांनी पावसाळ्यातील पाणी शेततळ्यामध्ये साठवून ठेवले आणि त्या साठवलेल्या पाण्यावर उन्हाळ्यात 1 एकर क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने भातशेतीची लागवड केली आहे। विशेष म्हणजे ही शेती अत्यंत कमी खर्चात आणि काटेकोर नियोजनातून केली जाते। दयानंद पाटील यांच्या अनुभवानुसार पावसाळ्यातील भात पिकापेक्षा उन्हाळी पिकाचे उत्पन्न जास्त मिळाले आहे। तुटपुंजा पाणी साठ्यावरही जर शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली तर उत्पादनात मोठी वाढ होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे। रायगड जिल्ह्यातील धरमतर ते भालपट्टा हा भाग पूर्वीपासूनच भाताचे कोठार म्हणून ओळखला जातो। मात्र सिंचनाच्या सोयीअभावी येथील शेतकरी केवळ पावसाळ्यावर अवलंबून होता। जर संपूर्ण खारेपाट्यातील गावांना सरकारी योजनेतून कालव्यामार्फत किंवा सिंचन प्रकल्पाद्वारे पाणी पुरवले तर येथील शेतकरी सुजलाम सुफलाम होईल, असा ठाम विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे। दयानंद पाटील यांचा हा प्रयोग केवळ त्यांच्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरला आहे। पावसाळ्याच्या पाण्याचे नियोजन करून उन्हाळी पिके घेतल्यास देशाच्या प्रगतीला खारेपाट्यातून मोठा हातभार लागेल, अशी आशा या निमित्ताने व्यक्त होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, पेण। नमस्कार, मी दयानंद पाटील, राहणार बहिराम कोटक। मी गेल्या वर्षी उन्हाळी शेती केली होती, यंदाही तळ्याच्या पाण्यावर 1 एकर शेती केलेली आहे। शेती पावसाळीपेक्षा उत्तम होते आणि इतर गोष्टी खर्च वाचतो आणि त्यासाठी मी यंदा शेती केलेली आहे आणि रेनगनचा पण मी उपयोग केलेला आहे। यावर्षी मी जळगाववरून ऑनलाईन रेनगन मागवली आणि ती 1 एकर एरिया त्या रेनगननी भिजवते आणि शेतीसाठी उपयोगी आहे। आमच्या गावात नळाचं पाणी येतच नाही आणि मग मी तळाच्या पाण्याचा विचार करून शेती पिकवण्याचा सुरुवात केली। आता हेटवणे धरण आमच्यापासून खूप जवळ आहे, पण त्यांचं कॅनलचं काम चालू आहे। कॅनलचं पाणी जर आमच्या शेतीला मिळालं तर उत्तम प्रकारची मी शेती करू शकतो आणि माझ्याकडे तेवढी शेती पण आहे, पण मी करू शकतो आणि चांगलं एक उदाहरण जनतेसमोर ठेवू शकतो की आपण जर कष्ट केले तर चांगली शेती आणि उत्पन्न कमी खर्चामध्ये करू शकतो।